एकदा बहाल करण्यात आलेला आहे. जो मोदी सरकारच्या कालावधीत निर्णय घेण्यात आला होता त्याच्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं, कोर्टाने निर्णय दिला. मोदी साहेबांनी जे इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी 10% आरक्षण दिलेलं होतं, त्याच्यामुळे असे अनेक समाज ज्यांना इकॉनॉमी वीकर सेक्शनचं आरक्षण मिळू शकत नव्हतं, त्यांना एका अर्थाने न्याय भारतामध्ये मिळायला सुरुवात झालेली होती. आणि आज सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण कायम ठेवलं. याचा महाराष्ट्रावर फार मोठा परिणाम अशासाठी होणार आहे की ज्यांना इकॉनॉमिकली वीकर सेक्शनचं आरक्षण दिलं जातं ते त्यांना इतर कुठलेही आरक्षण असता कामा नये असा या संदर्भातला नियम आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलेलं होतं आणि ते कोर्टाने रद्द केलेलं होतं. आणि त्याच्यामुळे नंतर महाराष्ट्र शासनाने इकॉनॉमिकली वेकर सेक्शनमध्ये मराठा समाजाचा अंतर्भाव केलेला होता. त्याच्यामुळे मराठा समाजाला न्याय या आरक्षणामुळे मिळू शकेल याची मला खात्री आहे. 10 तारीखला आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजाच्या वेगवेगळ्या समस्यांच्या संदर्भात मीटिंग होणार आहे. आणि या मीटिंगमध्ये एक मोठा दिलासा या मीटिंगपूर्वीच महाराष्ट्राला मिळतो आहे, ही आमच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची बाब आहे. आमचे आदरणीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय सातत्याने याबाबतीत जागरूक असतात आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राला एक दिलासा मिळतो आहे, मराठा समाजाला दिलासा मिळतो आहे, त्याचा खूप आनंद आम्हाला सर्वांनाच आहे. आता राज्य सरकारच्या वतीने मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये प्रत्येकदा पिटिशन दाखल केली जाईल, कारण की त्यावेळेस जे मुद्दा आपण सांगितला होता त्याच्यात अधोरेखित करत कोर्टाने निर्णय फेटाळला होता. राज्य सरकार याचा पुनर्विचार परत आता करण्याचे आपल्याला मी पूर्वीच सांगितलं, म्हणजे माझी जी काय चर्चा कायदेतज्ञांशी झालेली आहे किंवा त्या ऑथॉरिटीजशी झालेली आहे त्याप्रमाणे आपण मुळात मराठा समाजाला आरक्षण दिलं, ते कोर्टाने रद्द ठरवलं. त्याच्यानंतर आपण त्यांना EWSमध्ये त्यांचा समावेश अशासाठी करू शकलो की त्यांच्यासाठी मग आरक्षण नव्हतं आणि त्याच्यामुळे ते EWSमध्ये येऊ शकत होते. आता EWSचं आरक्षण सुप्रीम कोर्टाने कायम ठरवल्यामुळे हा एक मोठा दिलासा हा मराठा समाजाला आहे आणि असं मला स्वतःला वाटतं. आणि या संबंधात म्हणजे ह्या आज निर्णय होईल हे माहिती नव्हतं, तरी पण 10 तारीखला ऑलरेडी या संदर्भात मीटिंग ही चंद्रकांतदादा पाटील साहेब त्या आमच्या कमिटीचे अध्यक्ष आहेत त्यांनी ठेवलेली आहे. आणि त्या मीटिंगपूर्वी हा दिलासा मिळणं ही आमच्या दृष्टीने एक आनंदाची बाब आहे. सर, इतर ओपन कॅटेगरीच्या लोकांना सुद्धा यातला एक मोठा दिलासा मिळाला की जो इकॉनॉमिकल बॅकवर्ड होता, हो, विशेषतः इतर आरक्षणांच्या बाबतीत आर्थिक परिस्थिती कुटुंब नसल्यामुळे अशा विद्यार्थ्यांना किंवा शालेय असो कायदा नोकरीची सर्व्हिस असो अशा लोकांना सुद्धा फार मोठा एक दिलासा आपल्याला. बरोबर आहे. आणि हा दिलासा देण्यामागे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा खूप मोठा वाटा आहे आणि त्यांनीच हे आरक्षण जाहीर केलेलं होतं. आणि आज एका अर्थाने मोदी साहेब जी काय कामगिरी भारतामध्ये करतायत आणि त्याच्यामध्ये विशेषतः रोजगाराच्या संदर्भात जे कामगिरी करतात, कारण स्किलअप ही त्यांची होती. भारतामध्ये स्किलिंगची मोठी मोहीम राबवणं हे पंतप्रधान महोदयांचं स्वप्न होतं. आणि त्याचप्रमाणे जे इकॉनॉमिकली वीकर सेक्शनमध्ये जी लोकं येतात, मग ते कुठल्याही समाजाचे असतील, ते गरीब आहेत म्हणून त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका भारतामध्ये पहिल्यांदाच मांडली गेली, ती मोदी साहेबांनी मांडली. आणि त्याचा लाभ हा महाराष्ट्रातल्या सर्वच समाजांना होतो आणि त्याच्यामध्ये विशेषतः मराठा समाजाला होतं आहे, याची आनंदाची बाब आहे. सर, दुसरं की समता पार्टीने प्रत्येकदा सुप्रीम कोर्टात पिटिशन दाखल केलेलं आहे. मशाल जे चिन्ह आहे जे ठाकरे गटाला मिळालेलं आहे ते समता पार्टीचा आहे असा दावा प्रत्येकदा केलेला आहे. आज या संदर्भात याचिका परत दाखल केली. त्यांचा दावा आहे की सुप्रीम कोर्टाने तात्काळ स्थगित दिल्ली हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्या संदर्भात, त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? नाही, याच्यावर आम्ही प्रतिक्रिया काय देणार. प्रत्येकजण आपल्या जे चिन्ह असतं त्याच्यासाठी प्रयत्न करत असतात आणि ह्याच्याशी आमचा स्वतःचा काहीही संबंध नाही किंवा त्यांनी कुठलं चिन्ह घ्यावं याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. ह्या चिन्हावर त्यांनी स्वतः एक इलेक्शन लढवलेली आहे, त्या इलेक्शनमध्ये कोणीच त्यांच्या विरोधात उभं राहिलेलं नव्हतं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की एका तऱ्हेने ह्या इलेक्शनमध्ये एक महाराष्ट्रामधलं जी एक परंपरा राहिलेली आहे की जर ज्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांची पत्नी उभी राहिली तर त्या ठिकाणी बिनविरोध करायची, ही परंपरा पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये कायम झालेली आहे. याच्याबद्दल मला स्वतःला आनंद होतो. ऋतुजाताईंच्या निवडीबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनीसुद्धा
हे अभिनंदन केलेलंच आहे. परंतु ज्यावेळेला अशा तऱ्हेने बिनविरोध, एका अर्थाने ती बिनविरोधच निवड होती की आपण बघितलं की कुठलाही राजकीय पक्ष त्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतलेला नव्हता. जे कोण हे होते ते अपक्ष होते सगळे, आणि त्याच्यामुळे 1000-1500 अशीच त्यांना मतं मिळालेली आहेत. त्याच्यामुळे हे झाल्यानंतरसुद्धा जे पॉलिटिकल कॉमेंट्स केले गेले ती मात्र महाराष्ट्राची परंपरा नाही. हे मला अतिशय, मी त्या कॉमेंट्स ऐकत होतो त्याला मला स्वतःला आश्चर्य वाटत होतं की ज्याला मागची इलेक्शन झाली त्यालासुद्धा 4500 नोटाची मतं मिळालेलीच होती. त्याच्यामध्ये काय खूप वाढ झालेली अशातला भाग नाही. म्हणजे नोटा हे इन एनी केस घालतातच लोक. आणि ह्या इलेक्शनला मग फक्त 31% मतदान झालं. म्हणजे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सगळे मिळून 31% मतदान करून घेऊ शकले. म्हणजे ह्याच्यामधून त्यांची ताकद लक्षात येते की समोरचं काय नाही. आणि समोर जर उमेदवार उभा राहिला असता आणि मतदान जास्त झालं असतं तर मग काय परिस्थिती उभी झाली असती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मागच्या वेळेला ऑलरेडी 65,000च्या आसपास मतं मिळालेलीच होती लटके साहेबांना. अधिक 30,000 मतं ही काँग्रेसला मिळालेली होती. म्हणजे त्या अर्थाने 95,000 मतं तरी या ठिकाणी पडायला पाहिजे होती. पण ती मतं नाही मिळाली म्हणून त्यांनी काही काँग्रेसला दोष दिलेला नाही. उलटं सातत्याने BJPला आणि शिवसेनेला दोष देणं हे मला वाटतं की चुकीचं आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला आनंद आहे की आमच्या एका सहकाऱ्यांच्या पत्नी निवडून आल्या आहेत, आमच्या एक वहिनी निवडून आल्या आहेत, ह्याचा आम्हाला आनंद आहे. परंतु हे याच्यात राजकारण करायचं हे कुठेतरी महाराष्ट्राच्या परंपरेला शोभण्यासारखं नाही एवढंसं मला वाटतं. विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा आदित्य ठाकरे आजपासून करत आहे. या संपूर्ण दौऱ्याला सुरुवात होताना अकोल्यामध्ये पहिल्यांदा आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले की त्यांचं टार्गेट हे म्हणजे शिंदे गट आणि त्यांच्यावर सर्वाधिक टीका या पूर्ण दौऱ्यात दिसते. त्यावर त्यांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ते तरुण आहेत. पॉझिटिव्ह राहिले तर त्यांचं नेतृत्व वाढेल. असंच बोलत राहिले त्यांच्या बोलण्याचं उत्तर मी देणार आहे. कदाचित उद्या देईन, कारण आज मोठी बातमी EWSची आहे. त्याच्यामुळे उद्या जे की आम्ही उत्तर देईन त्यानंतर महाराष्ट्राला खरी परिस्थिती लक्षात येईल की बोलणं आणि वागण्यामध्ये किती फरक असतो हे महाराष्ट्राच्या लक्षात येईल. शेवटी असं वागणं हे चुकीचं असतं आणि ते तरुण लोकांनी करू नये. कारण आपण ज्याला जसं वागत असतो आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना की ज्यांना ठाकरे कुटुंबियांच्याबद्दल आदर आहे त्यांना हे बोलताना अतिशय वेदना होतात. परंतु लोकांच्या समोर सातत्याने खोटं बोललं जात असेल तर मग खरी वस्तुस्थितीसुद्धा कधीतरी लोकांच्या समोर आणायलाच लागते. आणि मग आम्हाला ती नाईलाजास्तव आणायला लागते की त्याच्यामध्ये आम्हाला आनंद नाही मिळत. परंतु ती आणली नाही तर मग हे असंच चालू राहणार. गोबेल्सची नीती महाराष्ट्रामध्ये चालू राहणार. आणि महाराष्ट्राला एक सांस्कृतिक वारसा आहे, त्याच्यामध्ये गोबेल्सच्या नीतीला अजिबात हे नाही, म्हणजे स्कोप नाही किंवा ते कोणी ॲक्सेप्ट करणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी म्हणून दे, त्याचं चोख उत्तर दिलं जाईल एवढंच मी ह्या प्रसंगी सांगतो. खरं तर मी आजच देण्याचा विचार करत होतो, परंतु ज्यावेळेला एक मोठी बातमी असते त्यावेळेला मग ह्या गोष्टी, कारण ह्या गोष्टी काय समाजाच्या दृष्टीने ह्याला किंमत नाही. आदित्य ठाकरे काय बोलतात ह्याच्यामुळे समाजाचा विकास होणार नाही. ते आपला व्यक्तिगत राग आणि आपला सत्ता गेल्याचा राग ते काढतायत, हाच अर्थ आहे. महाराष्ट्रामध्ये जे कधी घडलं नाही ते पहिल्यांदा घडलं की मुख्यमंत्री वडील आणि मुलगा मंत्रिमंडळामध्ये सदस्य. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. साऊथच्या राज्यांमध्ये असं घडत असेल पण महाराष्ट्रामध्ये कधी घडलेलं नाही. कारण महाराष्ट्राला एक वेगळी सामाजिक परंपरा आहे, ती तर त्यांनी मोडलीच. परंतु आज ज्या पद्धतीने फिरतायत, ज्या पद्धतीने खोटं बोलतायत लोकांच्या समोर आणि ठासून बोलतायत, त्याचं उत्तर कधी ना कधी द्यायला लागेल. ठाकरे कुटुंबियांच्याबद्दल किती आदर असला तरी ह्याचं स्पष्ट उत्तर द्यायला लागेल आणि मुख्य प्रवक्ता म्हणून ते उत्तर मी 100% देणार आहे. एकूणच गुलाबराव पाटील यांच्या विरोधात शिवसेनेमधील महिला आघाडी आक्रमक झालेली आहे. सुषमा अंधारेंबद्दल त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्यानंतर सेना भवनला आज मोठ्या संख्येनं महिला कार्यकर्त्या शिवसेनेच्या येणार आहेत. एक गोष्ट अशी आहे बघा, मी स्वतः याच्याबद्दल खरं तर मी दौऱ्यावर होतो. कालच रात्री मी दौऱ्यावरून आलो आहे, त्याच्यामुळे याचा मी अभ्यास केलेला नाही. गुलाबराव असं काही बोलणार नाही की ज्याच्यामधून महिलांचा अपमान होईल, असं काय बोलणार नाहीत याची मला खात्री आहे. आणि जर काय बोललेले असतील, चुकून त्यांच्याकडून एखादं वाक्य निघालेलं असेल तर त्याचा खुलासा आणि त्याची दिलगिरीसुद्धा ते व्यक्त करतील, एवढं त्यांचं मोठं मन आहे. शेवटी महिलांचा अपमान करणं हा कोणाचाही उद्देश नसतो, परंतु आपण काय बोलतो ह्याचं भानसुद्धा ठेवलं पाहिजे. सुषमाताई या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या म्हणून त्यांची तुम्ही सगळी भाषणं ऐका. बाळासाहेबांच्याबद्दल काय बोलल्या, उद्धव साहेबांच्याबद्दल काय बोलल्या, आदित्य साहेबांच्याबद्दल काय बोलल्या, हिंदू धर्माबद्दल काय बोलल्या, तिथल्या देवदेवतांबद्दल काय बोलल्या, ह्याची भाषणं प्रसिद्ध झाली पाहिजेत.
आपलं एखादी व्यक्ती पाठवायची शिवसेनेकडे आणि मग लोकांचं मनोरंजन करायचं, याच्यापेक्षा मोठी परंपरा महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्रामध्ये बोलताना संयमाने बोललं जातं आणि जे संयमाने बोलत नाहीत आणि जे गर्दी गोळा करण्यासाठी बोलतात ती गर्दी तात्पुरती असते. मनोरंजन झालं म्हणून लोक टाळ्या वाजवतात, परंतु याचा परिणाम जर आमच्या कॅडरवर होत असेल, बाळासाहेबांच्या प्रतिमेवर होत असेल, तर आम्ही कोणासाठी बाहेर पडलो? आम्ही बाळासाहेबांसाठी बाहेर पडलो ना. आम्हाला काय गरज होती? नाहीतर आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो असतो. बाळासाहेबांचा विचार आजसुद्धा त्यांना मान्य नाही. आजसुद्धा ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणतात. म्हणून हा विचार हा उद्धवसाहेबांचा विचार आहे आणि हिंदुत्व जपणं, मराठी माणसाचं हित जपणं हा बाळासाहेबांचा विचार आहे आणि म्हणून त्या विचाराबरोबर आम्ही आहोत. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की लोकांची मनं जिंकायची असतात ती पैशाने कधीच जिंकली जाऊ शकत नाही. तुम्ही गरजेच्या वेळेला दिलेले 5,000ची किंमतसुद्धा ही 5 कोटीपेक्षा जास्त असते, कारण त्यावेळेला त्या आजारी माणसाला त्या 5,000 रुपयाची गरज असते आणि त्या 5,000 रुपयामध्ये माणुसकी असते आणि ती माणुसकी आयुष्यभर शिंदेसाहेबांनी जपली. म्हणून शिंदेसाहेबांच्या मागे आमदार ठामपणे उभे होते. ज्यावेळेला पहिल्यांदा BJPने पद देऊ केलं उपमुख्यमंत्रीपद, त्यावेळेला ते शिंदेसाहेबांनाच द्यायला पाहिजे होतं. त्यावेळेला ते देण्याचा मोठेपणासुद्धा दाखवला गेला नाही. तरी पण शिंदेसाहेब गप्प राहिले, पक्षाचं काम करत राहिले. आतासुद्धा त्यांनी मुख्यमंत्रीपद मागितलेलं नव्हतं. त्यांची मागणी सरळ होती की तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबरची आघाडी तोडा. ही सिंपल मागणी होती. 20 सदस्य मागे थांबलेले होते ना, ते सांगत होते की उरलेल्या 20 बोलवून घेऊया, आपण आजसुद्धा आघाडी तोडूया आणि आपण शिवसेना म्हणून अखंड राहूया. मग शिवसेनेचं हित तुम्हाला नाही करायचं आहे, तुम्हाला राष्ट्रवादीचं हित करायचं आहे, तुम्हाला काँग्रेसचं हित करायचं आहे, तुम्ही करा ना. आम्ही कुठे तुम्हाला अडवलेलं आहे? आम्ही बाळासाहेबांनी दाखवलेल्या वाटेने चालत राहणार आणि ज्याला आपण चांगल्या मार्गाने चालत राहतो त्याला पाठीमागून जनतेचा सागर निर्माण होतो आणि ती बाळासाहेबांची शक्ती आहे आणि ती शक्ती बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर आहे. हे मी अत्यंत तुम्हाला ठामपणे सांगतो. बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होणार आहे, राष्ट्रीय स्मारक होणार आहे. त्यामध्ये शिवसेनेचा इतिहास होता, पहिला नगरसेवक, पहिला आमदार, असे एकंदर सर्वच जी वाटचाल आहे शिवसेनेची दाखवण्यात येणार आहे. त्यामध्ये उल्लेख करताना उद्धव ठाकरे म्हणाले की त्यामध्ये शिवसेनेचेच मुख्यमंत्री असतील, शिवसेनेच्या नावाने तुझ्यागिरी करणारे मुख्यमंत्री नसतील. एक गोष्ट अशी आहे की शेवटी बाळासाहेब हे बाळासाहेब आहे. बाळासाहेब जसे शिवसेनेचे आहेत तसे संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत आणि म्हणून बाळासाहेबांचं स्मारक होतं आहे. जसं यशवंतराव चव्हाण साहेबांचं होतं, यशवंतराव चव्हाण साहेब हे संपूर्ण महाराष्ट्राचे होते आणि म्हणून यशवंतराव चव्हाण साहेबांच्याच धर्तीवर हे स्मारक होतं आहे. आणि ते स्मारक होत असताना त्या ठिकाणी उद्धवसाहेब त्यांचे कायमस्वरूपी अध्यक्ष राहणार आहेत. ही सुद्धा वस्तुस्थिती सगळ्यांनी मागणी केली, सगळ्यांचं ते हे होतं आणि शासनाच्या वतीने हे उभारलं जातं आहे. त्याला गती देणं हे शासनाचं काम आहे. मुंबईचा पालकमंत्री म्हणून मी सुद्धा अनेक गोष्टी ज्याचा आढावा घेतो आहे त्याच्यामध्ये त्याचासुद्धा आढावा होणार आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की वेळेमध्ये पूर्ण झालं पाहिजे. जसं गुवाहाटीमधून मी ज्याला म्हटलं की अजून औरंगाबादचं संभाजीनगर होत नाही आहे, हे 4 वेळा बोलल्यानंतर मग संभाजीनगरचा ठराव घेण्यात आला. तसं मुंबईतल्या प्रत्येक गोष्टी ज्या पेंडिंग आहे प्रत्येकाचा आढावा मी स्वतः जातो आहे, स्वतः तिथं पोचतो आहे. सगळ्या हॉस्पिटलमध्ये पोचलो, पोलिसांच्या सगळ्या कॉलनीमध्ये पोचलो, कोळीवाड्यांमध्ये पोचलो. तसं ज्या ज्या गोष्टी अर्धवट आहेत सगळ्या वेळेमध्ये पूर्ण करून घेणं हे आमचं कर्तव्य आहे. त्याच्याबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अत्यंत जागरूक आहेत आणि माझ्याकडून सातत्याने ते अहवाल घेत असतात की तुला या 10 गोष्टी सांगितल्या होत्या, तू किती गोष्टी पूर्ण केल्या. त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे, बाळासाहेब ठाकरे साहेबांचा स्मारक आहे आणि उद्या कदाचित जर कोर्टाकडून ज्याला क्लिअरन्स होईल त्यावेळेला मुंबईमध्ये होत असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल. शेवटी पालकमंत्री म्हणून आपली जी जबाबदारी असते ती आपण चोखपणे पार पाडायला लागते. आजसुद्धा सकाळी मी जवळजवळ 2-3 तास जिल्हाधिकाऱ्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे. आता मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आणि काही प्रमुख कमिशनर वगैरे यांच्याबरोबर आमची चर्चा आहे. एका गतीने मुंबईचा विकास होईल आणि मुंबईचा विकास करणं ही खऱ्या अर्थाने बाळासाहेबांची श्रद्धांजली आहे. बाळासाहेबांची ती कर्मभूमी आहे आणि मुंबईची तुम्ही जेवढी सेवा करेल त्याचा सगळ्यात जास्त आनंद बाळासाहेबांना झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. सध्या वेडात मराठी वीर दौडले साथ आणि हर हर महादेव या सिनेमांवरून प्रचंड प्रमाणात टीका पाहायला मिळते. राष्ट्रवादीनं देखील जी काल संभाजीराजेंनी भूमिका घेतली त्याला पाठिंबा दिलेला आहे. त्यांना असं म्हटलेलं आहे की कुठंतरी असे ऐतिहासिक चित्रपट होत असताना ऐतिहासिक मंडळावरचे काही सदस्य या सेन्सॉर बोर्डावर असले पाहिजेत, खास करून राज्य सरकारचे सुद्धा. त्या संदर्भात आपली काय भूमिका आहे, आपण काय
आहे? एक गोष्ट अशी की सेन्सॉर बोर्ड हा केंद्र शासनाचा विषय असतो. संभाजीराजेंच्या ज्या भावना आहेत आम्ही निश्चितपणे केंद्र शासनाला कळवू आणि इतिहासाचे ज्यांना नॉलेज आहे त्याच्यातल्या काही लोकांना अशा स्वरूपाचे ज्याला चित्रपट असतात त्यांना कन्सल्ट केलं जावं आणि माझ्या माहितीप्रमाणे जे सेन्सॉर बोर्डवर काम करतात याच्यामध्ये अनेक लोक ही त्या क्षेत्रामधले असतात, म्हणजे सिनेमा क्षेत्रामधले असतात ज्यांना ह्याचं नॉलेज असतं, परंतु त्यांना इतिहासाचं नॉलेज असेलच असं काही सांगता येणार नाही. त्याच्यामुळे ही जी कल्पना आहे ही चांगली कल्पना आहे आणि आम्ही केंद्र शासनाकडे सांगू की निश्चितपणे महाराष्ट्राचा जरी ॲटलीस्ट ज्याला इतिहास दाखवला जाईल त्याला काही इतिहासातल्या जाणकार लोकांचे त्या संदर्भातलं मार्गदर्शन घेतलं जावं. सर, हिंदी में एक रिएक्शन जानना चाहेंगे. सुप्रीम कोर्ट का जो वर्डिक्ट आया है इकोनॉमिकली वीकर सेक्शन कोटा के ऊपर, इसको आप किस तरह से देखते हैं और आपकी क्या राय है? एक तरह से ये जीत उन सामान्य लोगों के लिए है जिनकी आर्थिक परिस्थिति बहुत ख़राब है और उन्हें सचमुच में आरक्षण की आवश्यकता है. और ये मोदी साहब का सपना था कि जो ऐसे युवक हैं जिनकी आर्थिक स्थिति बहुत कमज़ोर है उनको न्याय मिले, इसीलिए उन्होंने EWS स्कीम लाए थे. और महाराष्ट्र के लिए इसका डबल एडवांटेज ये है कि पहले हमने मराठा समाज को आरक्षण दिया था, उस आरक्षण को कोर्ट ने नकारा था, फिर EWS का आरक्षण उन्हें दिया गया था. तो इस निर्णय से उसको भी एक मजबूती मिलेगी, मराठा समाज को भी न्याय मिलेगा. मराठा समाज ये बहुत ही बड़ा समाज है महाराष्ट्र में और जिनका बहुत बड़ा योगदान रहा है महाराष्ट्र के विकास में. ये बेसिकली मराठा समाज के जो लोग थे ये परंपरागत जो हमारा खेती का व्यवसाय था, जो बड़े बड़े ज़मींदार थे वो सब इसमें आते थे, लेकिन कालानुरूप जो होल्डिंग है लैंड का वो महाराष्ट्र में कम होते गया. और पहले मराठा समाज के जो युवा थे नौकरी के पीछे नहीं जाते थे, वो खेती करते थे, व्यापार करते थे. जब खेती का साइज़ कम हुआ, वो अनइकोनॉमिकल बन गया, तो उनके लिए भी इसकी आवश्यकता बन गई कि उनको भी नौकरी मिलनी चाहिए. और ये भावना बढ़ने लगी मराठा समाज में कि उनको आरक्षण मिलना चाहिए और पूरा मराठा समाज इसके लिए इकट्ठा हो गया और एक बहुत बड़ा आंदोलन चला महाराष्ट्र में. जो आवश्यकता उन युवाओं के लिए जिनको आज नौकरी की आवश्यकता है, जिनको एक आरक्षण की आवश्यकता है, और एक तरह से उनकी जो ये भावना थी उसका भी सम्मान हो गया. तो मैं ऐसे समझता हूँ कि जब शाहू महाराज थे तब भी मराठा समाज को ये आरक्षण था, आज भी वो मिल गया है. और एक तरह से EWS में उनको आरक्षण मिलना एक तरफ से मोदी साहब का जो सपना था वो पूरा हो रहा है. मराठा समाज का भी सपना पूरा हो रहा है, जबकि 10 तारीख को मराठा समाज का विषय जिन चंद्रकांत पाटिल जी के पास दिया हुआ है, उन्होंने 10 तारीख को मराठा समाज के सब लीडर्स की मीटिंग लगाई थी और उससे पहले ये निर्णय होना एक तरह से महाराष्ट्र के लिए बहुत खुशी की बात है. मराठा समाज के जो भी नेता है और जिन्होंने आरक्षण के लिए बहुत बड़ा एक लड़ा दिया था, उन सब का मैं इस वक्त उनका अभिनंदन करना चाहूँगा, क्योंकि एक अच्छा लड़ा जिसमें कभी भी पॉलिटिक्स नहीं आया. उन्होंने उस लड़ाई को पॉलिटिक्स से अलग रखा, एक ध्येय लेके वो चले और उस ध्येय आज उनको वो मिल रहा है. इसकी हमें बहुत खुशी है. इसके बारे में हमारे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री कॉन्स्टेंटली उसको फॉलोअप कर रहे थे, बहुत सारे नेता कर रहे थे, और जिन्होंने भी इसके लिए अपना योगदान दिया है सबके लिए ये खुशी की बात है, ऐसे मैं समझता हूँ. थँक्यू व्हेरी मच. पुस्तक वाहन तुम्ही विचारलं तर सांगतो. राज्य सरकारच्या वतीने पुस्तकांबरोबर वह्या देखील देण्यात येणार आहेत. ही संकल्पना मुळात काय? ही संकल्पना जरी मी मांडलेली असली तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याला त्यांचा पाठिंबा आहे आणि त्याच्यामुळे याची घोषणा करण्याचा अधिकारसुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना आहे. काल मी मुलाखत देताना एवढंच सांगितलं की अनेक लोक म्हणत होती की ह्याचा फायदा होणार नाही. याच्यामध्ये 2 भाग आहे. एक, वह्या देणं. वह्या कशासाठी दिल्या गेल्या पाहिजे की आम्ही पुस्तकं मोफत देतो, परंतु गरीब विद्यार्थी असतो तो वाट बघत बसतो की कोणाचे तरी वाढदिवस होईल आणि त्या दिवशी जे वह्यांचं वाटप होईल. कारण आमच्याकडे एक पद्धत आहे की वाढदिवसाच्या दिवशी मुलांना वह्यांचं वाटप करणं.
आणि मुलं त्याची वाट बघत बसतात. तोपर्यंत त्यांचे 2 महिने 3 महिने गेलेले असतात. आणि मुलांनी ह्याच्यासाठी का थांबावं? हा महाराष्ट्र आहे शेवटी. मुलांचा अधिकार या महाराष्ट्रावर आहे आणि त्याच्यामुळे त्यांना हक्काच्या वह्या मिळाल्याच पाहिजे. पण हे करताना आम्ही एक नवीन संकल्पना आणली होती, ज्याच्यामधून एक क्रांती घडेल शिक्षणामध्ये, की प्रत्येक धडा संपल्यानंतर त्याच्या नोट्स ह्या त्या धड्याच्या नंतर असल्या पाहिजे. सगळे जे विषय आहेत ते एकाच पुस्तकामध्ये असले पाहिजेत आणि पुस्तकाचे 4 भाग बनवले पाहिजेत. कारण 4 भागांमध्ये परीक्षा होतात आणि त्यावेळेला मुलं जेव्हा घेऊन येतील त्यावेळेला एक पुस्तक फक्त वर्गामध्ये घेऊन येतील आणि त्यांना कधीही शोधायला लागणार नाही की माझं इतिहासाचं पुस्तक कुठे गेलं, माझं भूगोलाचं पुस्तक कुठे गेलं. नुसती वह्यांची पानं जशी पुढे चालतील तसं त्यांना ते मिळत जाईल आणि त्यांच्या नोट्स या त्यांच्या वह्या धड्याच्या शेजारी असणार आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना एवढा फायदा होणार आहे की आपण बघाल की पुढच्या काळामध्ये. आणि आम्ही ह्याच्यावर मतं मागवलेली होती विद्यार्थ्यांची, शिक्षकांची, आणि 67% लोकांनी ह्याला उत्कृष्ट रिमार्क दिलेला आहे. त्याच्यानंतरच्या कॅटेगरीमध्ये पॉझिटिव्ह रिमार्क्स आहे आणि ज्यांनी ह्याचा फायदा होणार नाही असं म्हणणारे फक्त 6% लोक आहेत. याचा अर्थ असा होतो की आपण हा प्रयोग केल्यानंतर एकतर वह्यांमध्ये आपलं जे पुस्तकांचं ओझं कमी करायची संकल्पना आहे ही खऱ्या अर्थाने पूर्ण होईल. विद्यार्थी नोट्स घ्यायला शिकतील, जे शिकवलं जातील त्याच्या उत्कृष्ट नोट्स द्यायला शिक्षकसुद्धा अत्यंत जागरूकपणे त्या नोट्स देतील आणि त्या नोट्सचा वापर हा तो जेव्हा अभ्यास करतो त्यावेळेला त्याला रेडीमेड होऊ शकेल अशी संकल्पना आहे. आणि ही संकल्पना करत असताना अर्थात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांचा नेहमीच मला पाठिंबा असतो. त्यांचं म्हणणंच असं आहे की शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जे जे काय चांगलं आहे ते करा. काल तर आपण बघितलं की शिक्षकांचा गैरसमज होता, त्याच्यापूर्वी ते बसलेले होते त्या ठिकाणी आझाद मैदानामध्ये. त्यांचीसुद्धा खात्री पटली की खरोखर मला सगळ्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत, पण प्रश्न सोडवत असताना ते कायमस्वरूपी सुटले पाहिजेत अशी भूमिका घेऊन मी प्रत्येकाचे ज्याला अजिबात मिळालेलं नाही त्यांच्याशी पहिल्यांदा चर्चा केली, त्यांचं सोडवलं. ज्यांना थोडं मिळालं आहे, अधिकचं मिळायचं आहे, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचं सोडवलं. आणि एव्हरीथिंग इज वेल दॅट एंड्स वेल. सगळे शेवटी गोड तोंडाने, म्हणजे दिवाळीचा फराळ ते करू शकले नव्हते, तो दिवाळीचा फराळ त्यांच्या नेत्यांनी माझ्या ऑफिसमध्ये केला आणि तोंड गोड करून गेलेले आहेत. त्यांची दिवाळी गोड होऊन दे. पुढच्या काळात त्यांच्याकडून खूप चांगली सेवा ही विद्यार्थ्यांची घडून दे. आणि माझा शिक्षणामध्ये पैसे वाचवण्याचा हेतू एवढाच असतो की विद्यार्थ्यांना आम्हाला काहीतरी देता आलं पाहिजे. 14 वर्षापूर्वीची स्कॉलरशिप आजसुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना देतो, कारण आमचा जास्तीत जास्त खर्च शिकवण्यासाठी जातो. आणि मग आमचा उपस्थिती भत्ता आहे, आजसुद्धा आम्ही तोच 30 रुपयाचा भत्ता आजसुद्धा विद्यार्थ्यांना देतो. कुठेतरी ह्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. विद्यार्थ्यांना मला अधिकचं देता आलं पाहिजे. जेवढं उत्कृष्ट शिक्षण देता येतं त्याचप्रमाणे इतर फॅसिलिटीसुद्धा विद्यार्थ्यांना अधिकच्या देता आल्या पाहिजेत. ह्याच्यासाठी आम्ही दिवसरात्र काम करतो आहे, वेगवेगळ्या तज्ज्ञांशी चर्चा करतो आहे आणि याच्यामधून शेवटी आम्ही महाराष्ट्रामध्ये काहीतरी घडवू शकू. आजसुद्धा महाराष्ट्र पहिल्या 3मध्ये आलेला आहे. हा विभागून 3 स्टेटमध्ये हा क्रमांक आहे आलेलो आहे. ह्याच्या पुढेसुद्धा आम्हाला जायचं आहे, एवढी आमची अपेक्षा आहे. आणि हे सगळं विद्यार्थ्यांसाठी, पुढची पिढी घडवण्यासाठी करायचं आहे आणि ते आम्ही निश्चितपणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली करू शकू. आणि ह्याच्यासाठी जे लोक आम्हाला मार्गदर्शन करतायत सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत. उद्धव ठाकरे वारंवार मध्यवर्ती निवडणुकांचे भूमिका घेत आहेत. मुळात इतकं अस्थिर हे सरकार आहे का? उद्धव ठाकरेंची भूमिका बदलवून राज्य सरकार आणि प्रशासनामध्ये निर्माण करणे. ज्यांचं एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यांची सत्ता गेलेली असते ते नेहमी असे स्टेटमेंट करतच असतात. त्यांचं पहिलं स्टेटमेंट काय आहे की राजीनामे द्या आणि जनतेसमोर चला. मग तुम्ही राजीनामा दिला होता का? तुम्ही मतं मागितली होती शिवसेना आणि भाजपच्या युतीसाठी, तुम्ही मोदी साहेबांच्या नावाने मतं मागितली होती, परंतु ज्यावेळेला तुम्ही सोनिया गांधींच्या बरोबर, पवार साहेबांच्या बरोबर जात होतं त्यावेळेला तुम्ही राजीनामा देऊन परत इलेक्शन घेतली होती का? नाही. आम्ही काय केलं आहे की ज्याच्यासाठी आम्ही मतं मागितली होती त्या युतीबरोबर आम्ही राहिलो आहे. आम्ही कुठेही वेगळं केलेलं नाही. त्यामुळे एकतर आम्ही राजीनामा देण्याची गरज नाही हे ज्याला त्यांच्या लक्षात आलं आणि मग आमच्याकडची लोकं, आता अधिकची लोकं जाण्याची शक्यता ज्याला निर्माण झाली त्यावेळेला त्यांना कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणं भाग आहे. त्याच्यासाठी काहीतरी त्यांना दाखवणं आमिष हे त्यांना भाग आहे की उद्या इलेक्शन होणार. त्यांनी असं का म्हटलं नाही की उद्या महापालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी तयार राहा असं म्हणून त्यांच्यावर कोण राहणार नाही आहेत. त्यांना असंच दाखवायला लागेल की कधीतरी आमचं सरकार येईल आणि हे निव्वळ स्वप्न आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार येण्याला कोणाचाही पाठिंबा नाही आहे, कारण त्यांचं पूर्वीचं रेकॉर्ड हे जनतेने बघितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आज
भारतामधल्या अनेक, गुजरातमध्ये पूर्वी भाजपला विरोधी पक्ष काँग्रेस होता, आज भाजपला विरोधी पक्ष म्हणून आप तिथं उभा राहतो. याचं कारण काय आहे की एक व्हॅक्यूम क्रिएट झालेला आहे. काँग्रेस ही एक विचारधारा होती, ती विचारधारा वाईट नव्हती, परंतु नेत्यांनी अशा तऱ्हेने सत्ता राबवली की लोक त्यांच्यापासून लांब गेलेली आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, राष्ट्रवादी तर महाराष्ट्रामध्ये त्याचं अधिकचं अस्तित्व आहे. पवारसाहेब एक बुलंद नेतृत्व आहे आणि त्याच्यामुळे आमची नेहमीच इच्छा असते की पवारसाहेबांना चांगलं आयुष्य मिळावं, चांगलं आरोग्य मिळावं, याच्यासाठी आम्ही सगळेच जण प्रार्थना करत असतो. परंतु ज्यावेळेला राजकीय लढाईचे विषय येतो त्यावेळेला आम्हाला राष्ट्रवादीच्या विरुद्ध बोलायलाच लागतं. राष्ट्रवादीने महाराष्ट्रामध्ये काय काय चुकीचं केलं हे आम्हाला बोलायलाच लागतं आणि ते बोलणं म्हणजे पवारसाहेबांवरची टीका नाही. पवारसाहेब एक सकारात्मक विचार आहे, महाराष्ट्राच्या विकासाचा विचार आहे. त्यांचं मार्गदर्शन नेहमी भारताला आणि महाराष्ट्राला मिळत राहिलं पाहिजे असंच मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत आणि आम्ही राहणार आहोत. जे काय आज उद्धवसाहेब बोलत आहेत किंवा आदित्यसाहेब करतात, उद्धवसाहेबांच्याबद्दल मी कधीही बोलणार नाही, कारण त्यांच्याबद्दल अतिशय आदर मला आहे. परंतु आदित्यसाहेब तरुण होते, का नाही फिरले लोकांमध्ये, शेतकऱ्यांपर्यंत का नाही गेले, त्यांना न्याय का नाही दिला, अनेक लोकांच्यापर्यंत ते का पोचले नाहीत, त्यांची साधी भेटसुद्धा लोकांना मिळत नव्हती. सगळ्या वस्तुस्थिती आहेत ना. आणि ह्या जगाने बघितलेल्या, महाराष्ट्राने बघितल्या आहेत, आम्ही स्वतः बघितलेल्या आहेत. त्याच्याशिवाय एवढा मोठा उठाव झाला का? उद्धवसाहेबांचं आम्ही समजू शकतो, त्यांना मर्यादा आहेत हेल्थच्या. आदित्यना तर त्या नव्हत्या. आज घरोघर ते फिरतायत, दारादारामध्ये खोटं सांगत फिरतायत. मग त्यावेळेला का नाही बाहेर पडले, त्यावेळेला का नाही लोकांना भेटले? आज तुम्हाला अंधारींची गरज का लागली? त्यांना का आयात करायला लागलं राष्ट्रवादीमधून? राष्ट्रवादीमध्ये असलेल्यांना त्यांची भाषणं बघा आणि ती भाषणं बघितल्यानंतर त्यांना शिवसेनेच्या स्टेजवर घेणं हाच बाळासाहेबांचा अपमान आहे. मी अगदी उघडपणे स्टेटमेंट करतो, ती भाषणं आपण सुद्धा पत्रकार म्हणून बघितली पाहिजे आणि अशा तऱ्हेची भाषणं करायची कोणाची हिंमत झालेली नव्हती. अशा तऱ्हेने बाळासाहेबांचं वय काढणं, त्यांच्या हातामध्ये त्यांना तलवार पेलणार नाही असं म्हणणं, बाळासाहेबांचे शब्द म्हणजे तलवार होते, हे प्रत्येक मराठी माणसाला माहिती आहे. जे त्यांना मतदान करत नव्हते त्यांच्या मनात सुद्धा बाळासाहेबांच्याबद्दल आदर आहे. परंतु बाळासाहेबांच्याबद्दल अत्यंत विचित्र बोलणारी लोक ज्यावेळेला शिवसेनेच्या स्टेजवर बोलतात, ते शिवसेनेचं स्टेजच नसतं, ते बाळासाहेबांचं स्टेज नसतं. ते भले उद्धवसाहेबांच्या विचाराचं स्टेज असेल ज्याच्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे विचार असतील, परंतु आमच्या स्टेजवर त्या कधी येऊ शकणार नाहीत. कारण ते जे बोलले, त्या ज्या बोलल्यात, त्या ज्या हिंदू धर्माबद्दल बोलल्यात, बाळासाहेबांच्याबद्दल बोलल्यात, आम्ही कधीच विसरू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांचा उत्तरं देणं, गुलाबरावांनी त्यांचं उत्तर का दिलं मला माहिती नाही. आजपर्यंत त्यांच्या एकाही प्रश्नाचं उत्तर मुख्य प्रवक्ता म्हणून दिलेलं नाही. आणि आम्ही आमच्या सगळ्या प्रवक्त्यांना सांगणार आहोत की यांच्याकडे दुर्लक्ष करा. फार तर त्यांच्या जुन्या व्हिडिओज आहेत त्या लोकांना वाजवून दाखवा आणि नंतर त्यांना काय बोलायचं ते त्यांना बोलून दे. प्रकाश सुरू यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये त्यांनी ठाकरे गटाचा एक विभाग अधिकाऱ्याला जीव मारण्याची धमकी दिली, पैशाचा व्यवहार झाल्यासंदर्भात देखील त्यामध्ये आवाज येतो आणि ती व्हिडिओ क्लिप व्हायरल होते सध्या. नाही बघा, मी स्वतः काही ही व्हिडिओ क्लिप बघितलेली नाही आहे आणि माझी सर्वच लोकांना विनंती आहे की अशा तऱ्हेचं काहीही करू नका ज्याने तुमच्या नेत्यांची प्रतिमा वाईट होईल. शेवटी आमच्या पक्षाचं नाव काय आहे? बाळासाहेबांची शिवसेना. शेवटी एक पावित्र्य राखण्याची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांची त्या नावामुळे सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांचे विचार घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे आणि एक चांगली संघटना आपली आहे मजबूत, त्याच्याविषयी अधिक मजबूत संघटना बनवायची, हेच आमच्या पक्षाचं ध्येय आहे. पक्षाकडनं या संदर्भात कारवाई होईल का समजा जर सत्यता? नाही बघा, आता काही लोक जे बोलतात, माझं तर स्वतःचं मत असं आहे की ज्यावेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब आमच्याशी चर्चा करेल तेव्हा चर्चा करतील त्याला आम्ही त्यांना सांगू की हे ताबडतोब थांबलं पाहिजे. आपल्या पक्षातलीच लोक परस्परांबद्दल चर्चा करत असताना एका मर्यादेच्या पलीकडे जातात आणि वाटेल ते बोलताना त्यांना भान राहत नाही की आम्ही काय बोलतोय आणि आम्ही काय बोलतोय. त्याच्यामुळे खोटं असलेलं सुद्धा लोकांना खरं वाटायला लागेल. हे सुद्धा घडतंय महाराष्ट्रामध्ये. यांचा काही संबंध नसतो, आमच्या पक्षाशी काही संबंध नसतो, परंतु काय स्टेटमेंट येतात ह्याचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि विशेषतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी त्याचा विचार करून त्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. परंतु त्यांनी पूर्वी दिलेली असावी मला माहिती नाही, कारण जी मोठी लोकं असतात त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मी असं बोलणं चुकीचं आहे. परंतु कधीतरी ही पाळी येणारच की कुठेतरी कडक भूमिका ही दोघांनाही घ्यायला लागेल महाराष्ट्रामध्ये, नाहीतर मग लोक काहीही बोलत राहतील. शेवटी पक्षामध्ये शिस्त पाहिजे, पक्षाला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये शिस्त पाहिजे. किती बदनामी बच्चू कडूंची झाली हे आम्ही स्वतः बघितलेलं आहे. बच्चू कडू हे अनेक वर्ष आमचे सहकारी राहिलेले आहेत. मग त्यांची कशासाठी बदनामी करायची हा सुद्धा प्रश्न आहे.
त्यांनी 1 रुपया सुद्धा घेतलेला नाही आमच्याबरोबर येण्यासाठी. त्यांचे हे मला स्वतःला माहिती आहे की ते शिवसेनेच्या पठडीमध्ये वागलेले आहेत. रस्त्यावर म्हणजे अनेक आंदोलनं त्यांनी केलेली आहेत आणि अशा माणसाला म्हणायचं की तू काहीतरी घेतलं हे मुळात चुकीचं आहे. बाकी त्यांच्यामधला वाद काही असून दे, ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे करून वाटतं. पण बच्चू कडूंबद्दल हे जे वाक्य बोललं गेलं ते अत्यंत ऑब्जेक्शनेबल आहे. कारण मी त्या पूर्ण प्रोसेसचा एक भाग होतो मुख्य प्रवक्ता म्हणून आणि त्याच्यामुळे बच्चू कडूंची अशा तऱ्हेने बदनामी होता कामा नये. त्याचबरोबर बच्चू कडूंनी सुद्धा दुसऱ्यावर टीका करत असताना एक मर्यादा राखावी असं मला त्यांना, ज्याला मी प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलेत त्याला मी त्याने सांगेन की तुम्ही संयम राखा. तुमची एक वेगळी प्रतिमा आहे, एक झुंजार नेता म्हणून प्रतिमा आहे महाराष्ट्रामध्ये. तुम्ही गरिबांसाठी लढता, अपंगांसाठी लढता आणि ही तुमची खरी प्रतिमा आहे. कोणाबद्दल बोलणं ही तुमची प्रतिमा कधीच नव्हती आणि तशी ती असू नये. आणि म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व वेगळं आहे. ज्या ज्यावेळेला अपंगांचा विचार येतो माझ्या डोळ्यासमोर बच्चू कडू येतात. म्हणजे त्यांनी दिलेला लढा येतो. आज जे अपंगांना आरक्षण मिळालेलं आहे त्याच्यामध्ये बच्चू कडूंच्या लढ्याचा खूप मोठा वाटा आहे, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ते जे चांगलं काम करतात तेच त्यांनी कायम ठेवावं. कोण आपल्याबरोबर काय बोललं त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं तरी ठीक आहे. अंबादास दानवे यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की क्रांती केली म्हणजे तुम्ही मंगल पांडेच्या अवलादी झालात असं नाही, तर ही क्रांती नसून गद्दारी आहे असं अंबादास दानवे ते काहीही बोलू शकतात मॅडम. ज्यांची सत्ता गेली आहे त्यांना काहीतरी बोलायला लागतं आणि ते बोलताना खालच्या पातळीवर येऊन बोलतात. मोठ्या मोठ्या स्वातंत्र्य सैनिकांची नावं घेतात. ती नावं घेण्याचा त्यांना अधिकार आहे की नाही ते स्वतः तपासून बघितलं पाहिजे. त्याच्यामुळे दानवे साहेब विरोधी पक्षनेते आहेत, त्यांच्याबद्दल मला आदर आहे आणि तसा तो आदर कायम राहील. अशी वक्तव्य त्यांच्याकडून सुद्धा होतील अशी आमची अपेक्षा आहे.